नमस्कार मित्रांनो, मी शिवम देशमुख. मी सध्या चालू आहे नांदगाव इथे. नांदगावचं हे खंडेश्वराचं मंदिर आहे, ज्याचे खूप प्रसिद्ध आणि खूप नाव आहे याच्याबद्दल. तर याच्याबद्दल मी माहिती घेत आहे आता. मी एका मेंबरशी बोललो आहे. त्यांचं नाव काहीतरी आहे. तर मी त्याच्यासोबत बोललो आहे आणि त्या मंदिराची माहिती त्यांनी सांगितली आहे मला. तर आणि हे देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे. 750 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे. एकदम म्हणजे तुम्हाला हे देवस्थान एकदा नक्की बघायला पाहिजे. आणि म्हणजे मला तरी वाटते की आपल्या विदर्भामध्ये म्हणजे महादेवाच्या एक्झॅक्ट समोरच नरसिंह भगवानची जे अवतारचं विष्णू आहे ते महादेवाच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर इथे सध्या कीर्तन पाठ सुरू आहे. माझा आवाज तुम्हाला येतोय का ते माहिती, पण खूप मस्त मंदिर आहे. आणि इथे एक शिलालेख पण आहे ज्याच्यावरती नोंद आहे की हे मंदिर 750 वर्षापूर्वीचं आहे. आणि मी आताच तपास केला की जे होतं मंदिर महादेवाचं मंदिर होतं, त्याच्यामध्ये जे होतं नांदगाव गणेश मंदिरात मंदिर आहे. तर इथल्या स्थानिक लोकांचं आणि त्या पुजाऱ्याचं म्हणणं पडते की नांदगाव म्हणजे जे आपलं मंदिर महादेवाचं मंदिर आहे त्याची नोंद इथेच आहे बा. हे तर सध्या तर आमच्याकडे कन्फर्म नाही म्हणते, पण इथे असेल नोंद बहुतेक. तर आम्ही आता मंदिर दाखवतो तुम्हाला, तुम्ही मंदिर बघा. शिवम देशमुख तुमच्यासाठी अजून एक मंदिर घेऊन आलोय. तर हे बघा, महाराज समोर आहे संत तुकडोजी महाराज. हे दीपमाळा या मंदिराची. मी आलो आहे नांदगाव खंडेश्वरच्या नांदगाव मधील खंडेश्वराच्या मंदिरामध्ये. बघा एकदा, खूप छान आहे. आता आपण समोरून एंट्री होती तिकडनी. आता हे कळस आहे मंदिराचं, म्हणजे इथे नरसिंह भगवानचं मंदिर आहे, अशा प्रकारचं आहे. हे बघा, आता अंधार झाला आहे. मला म्हणजे हे करता नाही आलं लवकर. थोडस यायला वेळ झाला होता. जर तुम्ही बघाल तर हे संपूर्ण दगडाचं मंदिर आहे. संपूर्ण दगडाचं, हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे असं बघा. माझं नाव नारायणदास गोविंदास वैष्णव. मी राहणार नांदगाव खंडेश्वर. हे मंदिर किती वर्ष जुनं आहे? या मंदिराचा शिलालेखावरून देवनागरी भाषेत शिलालेख इथे लिहिलेला आहे आणि त्या शिलालेखाचं संशोधन झालेलं आहे. त्या शिलालेखावरून असा अंदाज त्या शिलालेखावर लिहिलेला आहे की मंदिर हे 750 वर्ष जुने बांधकाम आहे. हे मंदिर संपूर्ण दगडाचं बांधलेलं आहे. हा दगड या भागातला नाही. हा दगड फार दुरून आणलेला, कुठून तरी आणलेला दगड आहे. हा संपूर्ण दगडाचं बांधकाम आहे. विशेष म्हणजे या दगडावर शिवाच्या दगडावर जे विटाईचं बांधकाम जे आहे ते वीट किती मोठी अशी पुरून बांधलेली वीट आहे, तयार केलेली वीट आहे. ते वीट अजून पाण्यावर तरंगते. या मंदिराचा इतिहास खंडेश्वर, बोंडेश्वर आणि कोंडेश्वर या 3 ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली. या खंडेराय या ऋषीमुनी होऊन गेले. त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली, त्यामुळे याचं नाव खंडेश्वर पडलं. इथून 20 किलोमीटर अंतरावर बडनेराजवळ कोंडेश्वर म्हणून आहे. त्या ठिकाणी कौंडन्य मुनींनी तपश्चर्या केली म्हणून त्याचं नाव कोंडेश्वर पडलं. आणि तिथून अमरावतीवरून तपोवन जवळ जे आहे ते बोंडेश्वर आहे. तिथं बोंडेश्वर मुनींनी तपश्चर्या केली म्हणून त्याचं नाव बोंडेश्वर आहे. या खंडेश्वर मुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केल्यामुळे याचं नाव खंडेश्वर असं पडलं. हे शिव मंदिर आहे. या शिव मंदिरात 3 मंदिर आहे. एक शिव पार्वतीचं मंदिर आहे आणि दुसरं या शिवाच्या मंदिराच्या समोर नरसिंहाची मूर्ती आहे. नरसिंहाचं सुंदर मंदिर आहे आणि शिवालयासमोर नरसिंहाचं मंदिर फार दुर्मिळ आहे. हे म्हणजे जवळपास कुठेच नसल्यासारखं आहे. आमच्या पाहणीत तरी नाही आहे. म्हणजे शिवाच्या मंदिराच्या समोर नरसिंह अवतार ज्या झाला आहे त्याचं मंदिर या ठिकाणी आहे. अशा प्रकारे या मंदिराचा ज्या मंदिराची एके दिवशी जर प्रदक्षिणा केली किंवा दर्शन घेतलं तर काशीचं पुण्य लागते अशी आख्यायिका बरेच वर्षापासून या ठिकाणी आहे. आणि महाशिवरात्रीच्या वेळेस फार मोठी यात्रा या ठिकाणी भरवण्यात येते गावकऱ्याकडून. या मंदिराचा असा हे आहे. आणि शिलालेख आहे, त्यामुळे मंदिराचा संपूर्ण जे जीर्णोद्धार वगैरे झाला त्यावेळेस कधी जीर्णोद्धार झाला हे लिहिलेलं आहे. 1959 वर्षी मंदिराचा वरचा जो भाग आहे काही खचला होता तो दुरुस्त करण्यात आला गावकऱ्यांनी. आणि बरेच वर्षापासून या ठिकाणी मंदिरावर सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ आणि आरती हे जवळपास 50 वर्षापासून नित्यनेमाने उपक्रम या ठिकाणी चालू असतात. रोज या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या उत्साहानं, सर्व गावकरी मंडळीच नाही आजूबाजूचे लोक येतात. ऐतिहासिक मंदिर आहे आणि हे उपक्रम या ठिकाणी 50 वर्षापासून अखंड चालू आहे. शिवाची रोज सायंकाळी 8 वाजता आरती होते
आरतीला जवळपास 100-200 लोक असतात. अशा ठिकाणी असं या प्रकारे आमच्या नांदगावाचं वैभव, तालुक्याचं वैभव हे असं खंडेश्वराचं मंदिर आहे. आणि सर्वांचा जो आहे संपूर्ण गावकऱ्यांचं, आजूबाजूच्या लोकांचं एक आधार म्हणून खंडेश्वर भगवंत, त्यांचा विश्वास त्या भगवंतावर आहे, म्हणून त्या अशा आमच्या खंडेश्वराचा महिमा आहे. आणि तुम्ही जी सांगितले की या मंदिराची जे एक वीट आहे बा, ती वीट जर आपण पाण्यात टाकली तर ती वीट ती बा तरंगते. ती वीट वगैरे ज्यावेळेस जीर्णोद्धार झाला 1959 वर्षी, त्यावेळेस काही विटा खचलेल्या होत्या. त्या विटा जेव्हा पाण्यात टाकण्यात आल्या त्यावेळेस असं निदर्शनात आलं तर ती वीट पाण्यावर तरंगते. अशी या मंदिराची वीट कोणी काढलेली नाही आहे. जीर्णोद्धाराच्या वेळेस ज्या खचलेल्या विटा होत्या त्यावरून असं स्पष्ट होते तर ती वीट पाण्यावर तरंगते. त्या पद्धतीचीच 1 किलो 2 किलोची वीट आम्ही जपून ठेवलेली आहे. ती वीट अजून पाहाव्यास आपल्यास मिळते. तिचं वजन 1-2 किलो असेल जवळपास. ती वीट अजून पाण्यावर तरंगते. आणि मी ती वीट इथे पाहू शकतो का सर? नाही, पण घरी पाहू शकतो. मला बघायची होती. आणि ते यवतमाळच्या समोर जे मंदेव महादेवाचं जे मंदिर आहे त्याची नोंद इथे खरंच आहे? त्या मंदिराची नोंद या ठिकाणी आहे की नाही एवढं निश्चित माहित नाही, परंतु या देवनागरी भाषेत काही उल्लेख केलेला आहे मंदिराचा. ते नेमकं तिथलंच मंदिर आहे असं काही, म्हणजे असं गावाचं असं नमूद केलेलं नाही आहे. गावाचं नाव वगैरे नमूद केलेलं नाही आहे. तर हे ते आहे ते म्हणते म्हणजे 6 महिन्याच्या दिवसामध्ये ते म्हणजे या मंदिराची स्थापना करायची होती, पण मंदिराहून गेलं म्हणते. जे लॉक लावतात बघा, ही चाबी दिसते याच्यामध्ये. ही बघा, ही चाबी आहे आणि ही चाबी इथेच राहून गेली आहे याच्यामध्ये. हे संपूर्ण दगडाचं मंदिर आहे. संपूर्ण म्हणजे हे बघा, हा दगडाचं मंदिर आहे. हे असं न आहे, हे नरसिंहाचं आहे, हे महादेवाचं आहे वाटतं बहुतेक. आता आपण इकडनी बघू. आता ही जर चाबी काढली, या मंदिराची जर ती चाबी काढली तर हे मंदिर आपोआप कोसळून जाईल. हो. आणि ते म्हणजे ही चाबी इथे कशी राहिली? हे म्हणजे जेव्हा म्हणजे बांधकाम करत होते जे राक्षस पहिले, तर तेव्हा इथे ते काम अर्धवट राहिलं. पूर्ण दिवस निघून गेला. ते दिवसाच्या आत करा, म्हणजे रात्री पूर्ण व्हायच्या अगोदर करायचं होतं, पण काही कारणास्तव ते 6 महिन्याचं होत वाटते. पण ते 6 महिन्याच्या अगोदरच ते हे झालं आहे ना, रात्रीमध्ये केलं. हो, ते अर्धवटच राहिलं. मग ते चाबी त्याच्यामध्ये त्या कुलूप आहे, त्याच्या अंदर कुलूपच आहे, पण ती चाबी पूर्ण कुलूप लावायचं होतं, पण ते अर्धवटच राहिलं. तर म्हणून त्याच्या अंदरच ती चाबी राहिली आणि ती आज पण तिथे दिसत आहे. हो. दुसऱ्या बाजून आलो आहे. हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या याच्यावरती हे बघ कोरलेल्या मूर्त्यासारखा असा आकार आहे. हे बघा, म्हणजे हे बहुतेक हनुमानाची वगैरे वाटते. तर असे कोरून आहे. म्हणजे आपले देवता हे बघा, हे दुरून पाहायला गणपती सारखं वाटत आहे. असे देवी देवतांचे जे चित्र रेखाडले याच्यावरती. इथे बघा, हा गणपती दिसत आहे तुम्हाला. तर म्हणजे हे संपूर्ण दगडाचं मंदिर आणि इतकं छान आहे की तुम्हाला म्हणजे इथेच खरंच एकदा नक्की तरी यायला पाहिजे. तर अशा प्रकारचा मंदिराचा परिसर आहे. अंधार झाल्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित दिसून नाही येत आहे. तर खूप छान मंदिर आहे. म्हणजे हे मैकाणी महादेवाचं, नरसिंह भगवानचं पण आहे आणि अजून एक आहे म्हणजे ते भैरवनाथाचं वगैरे. तर अशा प्रकारचं मंदिर. बाहेरच्या बाजूने बघितलं होतं की ते इथे जे नोंद आहे, तर आता आपण तो शिलालेख पाहणार आहे ज्याच्यावरती 750 वर्षापूर्वीचा लिहून आहे म्हणते. तर आपल्याला काही काकू मिळाल्या होत्या, त्यांनी ते जे चाबी बद्दलची माहिती सांगितली. म्हणजे अर्थात त्यांना जितकी माहिती आहे, त्यांनी जितकी ऐकली आहे, तर या मंदिराबद्दलची त्यांनी इथे आपल्याला माहिती सांगितली आहे. तर आपण त्या आता पहिले शिलालेख बघू. म्हणजे त्याच्यावरतीच नोंद आहे आणि त्या शिलालेखावरतीच उच्चारलं गेलं आहे म्हणते मंदिर महादेवाचं. तर आता अंधार झाला आहे, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर काही चॅनलला बनत राहा. फेस्टिवल ऑफर शोभला चॅनलला सबस्क्राईब करा. हा तो शिलालेख आहे ज्याच्यावरती नोंद आहे म्हणते की हे मंदिर 750 वर्षापूर्वीचं आहे. बघा, म्हणजे आपल्याला हे अक्षर तर समजणार नाही, पण तुम्ही पाहू शकता हे शिलालेख आहे.
या शिलालेखावरतीच नोंद आहे की मंदिर 750 वर्ष जुनं आहे. कसं बांधलं गेलं, काय बांधलं गेलं हे मंदिराची नोंद आहे. आणि बहुतेक मंदिर महादेवाचं जे मंदिर जे आहे यवतमाळचं त्याची पण नोंद याच्यावरती असू शकते. आपण तर सांगू शकणार नाही, पण याच्यावरती आहे म्हणते ते देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे सर्व. तर बघा साहेब, काही तुम्हाला जर याची माहिती हवी असेल तर ते आम्ही टाकणार आहे. आणि तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट ओढून तुम्ही स्वतः इथे येऊ शकता. आता हे या मंदिरामध्ये कुठं आहे बघा सांगतो. हे हा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारापासून इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर इथे एक झाड आहे. झाडाच्या एक्झॅक्ट मागेच हे शिलालेख म्हणून लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला एकदा नक्की बघायला पाहिजे. तर आता आपण आत प्रवेश करू. अशा प्रकारचं आहे. आतमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे. खूप मस्त वाटते, थंड आहे इथे. पहिले आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊन घेऊ. बघा इथे कीर्तन पण सुरू आहे. मंदिर आहे बघा. हे संपूर्ण दगडाचं आहे, पूर्ण कम्प्लीट दगडाचं आहे. म्हणजे कुठेच काहीही असं नाही कुठे याच्यात नाही. बघा पूर्ण दगडाचं आहे. म्हणजे इतकंच नाही की जे म्हणजे असं ठेवला गेलाय, जे हे खालून तर पूर्ण वरपर्यंत कोरला गेलाय. म्हणजे याच्यावरती ही मूर्ती ठेवल्या गेली नाही आहे, तर हे दगडासकटच कोरल्या गेली आहे. आणि हा दगड इथे दूर पर्यंत कुठेही नाही आहे. बघा नरसिंहाचे, बघा नरसिंह आहे ते जे आपले हे म्हणजे हे विष्णू अवताराचं होतं ना, विष्णूचा अवतार नरसिंहाचा. तर ते जे जो प्रल्हाद होता त्याच्या वडिलाला म्हणजे मारताना ते वध करताना त्याचा अवतार होता हिरण्यकश्यपूचा. बघा तुम्ही मंदिर. आता आपण इकडे जाऊ. हे असे 3 मंदिर आहे कम्प्लीट. इथे ही आपल्या हनुमानाची जुनी मूर्ती आहे, खूप जुनी आहे. इथे चरण दिले स्पर्श दिलाय दगडाच्या याच्यामध्ये. इथे पण देवता आहे. म्हणजे या संपूर्ण जुनं आहे, म्हणजे कम्प्लीट हे मंदिर कोरलं गेलं आहे दगडामध्ये. पूर्ण दगडाचं मंदिर बांधलं गेलं, म्हणजे खालपासून तर वरपर्यंत कम्प्लीट दगडाचं आहे. म्हणजे कुठेही कोणत्या प्रकारचं एक. आणि म्हणजे किती छान आर्किटेक्चर म्हणावं लागेल बघा, सुंदर वाटतं, खूप मस्त आहे गाईज. बघा कम्प्लीट दगडाचं आहे, अशा प्रकारचं आहे. मुख्य गाभारा आहे बघा तुम्ही. बघा कम्प्लीट दगडाचं आहे, खूप मस्त प्रकारे कोरला गेलाय. ही महादेवाची मूर्ती बघा, खूप छान आहे. तर मग आता आत जातो मी. महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगाला हे घातलं जातं, हे कवच करतो. तर अशा प्रकारचं हे आहे, खूप छान आहे. खूप पॉझिटिव्हिटी इथे आहे. हे मंदिर होतं, आपण संपूर्ण मंदिर पाहिलेलं आहे. तर इथे तुम्हाला दाखवतो की त्याची गोष्ट जी त्यांनी म्हणजे ती जी गोष्ट त्यांनी सांगितली आहे की मंदिराच्या कळसाचा काही भाग खचला होता आणि ते म्हणजे असं होता, म्हणजे थोडा भाग होता आणि थोडा भाग वरचा भाग हा विटेने बांधण्यात आला होता त्या काळातला. तर म्हणजे त्यातली एक वीट ही 2 किलोची होती. आणि थोडासा जेव्हा भाग तो खचला होता, म्हणजे त्यातली एक वीट काढून माझ्या स्थानिकांनी गेलं होतं, ते यांनी ती वीट पाण्यात टाकली होती. आणि जेव्हा ती वीट पाण्यात टाकली होती ती वीट तरंगली होती. आणि ते जे त्यांच्या घरी ती वीट अजूनही आहे. तुम्ही जर मंदिरात याल तर त्यांना म्हणाल ती वीट मला पाहायची आहे, तर ती वीट त्यांच्या तुम्हाला ते घरी घेऊन जाणार त्यांच्या, आणि त्यांच्या घरी ती वीट तुम्हाला अजूनही मिळेल. तर हे आहे मंदिराचा कळस दाखवतो मी, कुठला भाग नवीन बांधण्यात आला होता. आणि हा मंदिराचा कळस आहे. हा वरचा खचला होता, नंतर इथल्या स्थानिकांनी एकत्रित. तर अशा प्रकारचं हे होतं. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. तुम्ही इथे नारळ वगैरे फोडू शकता. इथे श्री पंच ज्योतिर्लिंग आहे महादेवाचं, म्हणजे हे इथे तुम्हाला 5 शिवलिंग पाहायला मिळेल. बघा अशा प्रकारचं आहे हे.
श्री पंचज्योतिर्लिंग महादेव खूप छान आहे. हे मंदिर होतं. मंदिर एकदा तुम्हाला कसं वाटलं एकदा नक्की सांगा. आता रात्रीची वेळ झाली आहे. जर मी इकडे जर नांदगावला आलो कधी तर मी हे मंदिर परत एकदा कव्हर करेन. या मंदिराबद्दलची माहिती मी यामध्ये सांगितली आहे. कसं वाटलंय मंदिर एकदा नक्की सांगा. फेस्टिवल ऑफर शिमला जर सबस्क्राईब नसेल केलेलं, इंस्टाग्रामवर पण नसेल केलं तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. या मंदिराची संपूर्ण माहिती 2-3 दिवसातच चॅनलवरती येऊन जाईल. धन्यवाद.